हॅलो गाईज, तुमचं अंकिताच कस्टम या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सो आज आपण एक शॉर्ट ड्रेस शिवणार आहोत. हा शॉर्ट ड्रेस मी माझ्या बर्थडेसाठी खास शिवलेला होता आणि माझ्याकडे साडीचं जे एक्स्ट्रा फॅब्रिक होतं त्यापासून मी हा तयार केलेला आहे ड्रेस. तर पहिल्यांदा आपण सुरुवात करणार आहोत लायनिंग फॅब्रिकवर. पहिलं मार्किंग आपलं हे नेहमी लायनिंग फॅब्रिकवर येतं. तर चला करूया. पहिल्यांदा मी 9.5 सेंटीमीटर मार्किंग करून घेत आहे, कारण की माझी चेस्ट ही 38 आहे. सो त्यानुसार मी हे मार्किंग करून घेत आहे. त्यानंतर मी 8.5 सेंटीमीटरवर एक मार्किंग करून घेत आहे आणि त्यानंतर मी 4 सेंटीमीटरवर एक मार्किंग करून घेत आहे व त्याला स्ट्रेट लाईन देऊन घेत आहे. हा आपण स्लीव्सचा आकार दिलेला आहे. जो आपला आर्म होल येतो त्याचा मी हा आकार देऊन घेतलेला आहे. जसा आपला आर्म होलचा आकार असतो तसा आर्म होलला आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर मी आता 10 सेंटीमीटरवर एक मार्किंग केलेलं आहे व स्ट्रेट लाईनने मी जसं जॉईन करते तसं तुम्हीसुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे आणि प्लस आपल्याला 1 सेंटीमीटर मार्जिन देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये एक शेप देते आहे, हा आपला वरचा टॉप आहे, त्याचं मी ही मार्किंग करून घेत आहे. त्यानुसार तुम्हालासुद्धा शेप देऊन लायनिंग फॅब्रिकची कटिंग करून घ्यायची आहे. पहिल्यांदा आपण लायनिंग फॅब्रिकची कटिंग करून घेणार आहोत आणि नंतर आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट या दोन्ही पार्टची मी कटिंग करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आपला शेप कशा प्रकारे आलेला आहे. अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण हे लायनिंगचे फॅब्रिक जे आपण कटिंग केलेले आहेत ते आपण आता मेन फॅब्रिकवर ठेवून घेणार आहोत. मेन फॅब्रिकवर ठेवून एकदम बरोबर सेट करून आपल्याला लायनिंग फॅब्रिकवर सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे व त्यानंतर कटिंग करून घ्यायचं आहे. ह्या ड्रेसचा मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. तुम्ही तिकडेसुद्धा जाऊन बघू शकता. आता मी जसं सेट करते आपलं लायनिंग फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक तसंच तुम्हालासुद्धा सेट करून घ्यायचं आहे व ते पार्ट्स कटिंग करून घ्यायचे आहेत. आता आपण जो आपला मेन फॅब्रिक आहे तो डबल फोल्ड ठेवून कटिंग करून घ्यायचा आहे. आता आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही पार्टची मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेणार आहोत आणि कपडा आपला व्यवस्थित ठेवूनच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आपण ऑलरेडी लायनिंग फॅब्रिकवर एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं आहे. सो आपल्याला मेन फॅब्रिकवर एक्स्ट्रा मार्जिन ठेवायची काही गरज नसते. सो त्याच मापाने आपण कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपले दोन्ही पार्ट व्यवस्थितरित्या कटिंग करून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी इझी प्रकारे आपलं कटिंग झालेलं आहे. त्यानंतर आता मी एक 6 सेंटीमीटरवर मार्किंग करून घेत आहे. दोन्ही साईडला आपलं सेंटर काढायचं आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला 6-6 सेंटीमीटरवर मार्किंग करून घ्यायचं आहे व स्केलने ते आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे. जसं मी व्हिडिओत दाखवते अगदी तसंच आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्लस साईडला 1-1 सेंटीमीटरवर मार्किंग करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण जे 6 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटरवर मार्किंग केलेले आहे त्याचे जे पॉईंट्स आपण जोडून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आहे, त्या दोन्ही भागांच्या मधून आपल्याला एक शेपचा आकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये कसं दाखवलेलं आहे अगदी तसंच तुम्हालासुद्धा शेप देऊन घ्यायचा आहे. सेम टू सेम जसं व्हिडिओत दाखवते अगदी तसंच शेप देऊन घ्यायचा आहे. सो आता आपण जे शेप दिलेला आहेत लायनिंग फॅब्रिकवर त्या फॅब्रिकचे आता आपण कटिंग करून घेणार आहोत. जसं व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हालासुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. आपण जे शेप दिलेले वरच्या टॉपला ते आता आपले कटिंग करून झालेले आहेत. आता आपण ते पार्ट्स जे कट केलेले आहेत ते आपण मेन फॅब्रिकवर ठेवायचे आहेत. अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. बघू शकता जसं व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हालासुद्धा सेट करून ते कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपले लायनिंग फॅब्रिकवर सुद्धा कटिंग करून झालेले आहे. ज्या प्रकारे मी जे शेप कट केलेले आहेत अगदी तसंच तुम्हालासुद्धा कटिंग करून घ्यायचे आहेत लायनिंग फॅब्रिकवर. दोन्ही पार्टची आता आपली कटिंग झालेली आहे. तुम्ही बघू शकता
आता आपण जो आपला खालचा स्कर्ट येईल त्याची कटिंग करून घेणार आहोत। ड्रेसची पूर्ण लेंथ मी ही 36 सेंटीमीटर ठेवलेली आहे। सो आता आपण स्टिचिंगकडे वळणार आहोत। जे आपले पार्ट्स आहेत लाइनिंग फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक त्याच्यावर आपल्याला टीप मारून घ्यायचे आहे। जसं मी व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हाला सुद्धा पूर्ण पार्ट्सला टीप मारून घ्यायची आहे। पहिल्यांदा आपण फ्रंट पार्ट स्टिच करून घेणार आहोत, त्यानंतर बॅक पार्ट स्टिच करून घेणार आहोत। जे आता आपण फ्रंट पार्ट स्टिच केलेला आहे त्याला आपण इथे जिथे शिलाई मारली आपला जो नेक येणार आहे तिथे जरा आपल्याला कट मारून घ्यायचा आहे, म्हणजे ते आपल्याला पलटायला इझी पडतं। सो अशा प्रकारे आपण पलटून मग त्याला वरून एकदा दाब शिलाई द्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे आता आपण वरती दाब शिलाई मारून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता आपली दाब शिलाई वरून मारून झालेली आहे। सो अशा प्रकारे सेम टू सेम तुम्हाला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे। आता आपण सगळे पार्ट्स स्टिच करून घेणार आहोत। ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवले आहे त्याच प्रकारे तुम्हाला सुद्धा स्टिचिंग करून घ्यायचे आहे। अशाच प्रकारे आपण सगळ्या पार्ट्सला वरतून टीप मारून घेणार आहोत व दाब शिलाई देणार आहोत। दाब शिलाई दिल्याने आपले वरचे जे पार्ट्स असतात ते व्यवस्थित सेट होऊन जातात। अशाच प्रकारे आपण आता वरचे टॉपचे जे पार्ट्स आहेत ते आता आपण जॉईन करून घेणार आहोत। जसं मी व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हाला सुद्धा जॉईन करून घ्यायचे आहेत, तुम्ही बघू शकता। सो हे आपले 3 पार्ट्स येतात वरच्या टॉपचे। सो ते आता आपण मी जसं दाखवते तसे ठेवायचे आहेत, आपल्याला अगदी असेच ठेवून घ्यायचे आहेत व त्यानंतर ते पार्ट्स आपण जॉईन करून घेणार आहोत। सो तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे स्टिच करून घेतलेले आहेत पार्ट्स। त्यानंतर आपण आता जे आपण टक्ससाठी जी मार्किंग केलेली आहे ते टक्ससुद्धा आता आपण स्टिच करून घेणार आहोत। सो तुम्ही बघू शकता आपला बॅक पार्टसुद्धा रेडी आहे स्टिच करून। आपण जे टक्सचे पॉईंट केलेले ते सुद्धा आता आपण जॉईन करून घेतलेले आहेत। आता आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही जॉईन करून घेणार आहोत। जसं मी व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हाला सुद्धा दोन्ही पार्ट एक साईडला जॉईन करून घ्यायचं आहे। जी आपली वन साईड असते ती एक साईडच आपल्याला सध्या जॉईन करून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपण आपला जो स्कर्ट आहे त्याला प्लेट्स पाडून घेणार आहोत। अशा प्रकारे तुम्हाला जसं व्हिडिओ दाखवते अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर आता आपण मेन फॅब्रिकला लाइनिंग फॅब्रिकसुद्धा लावून घेणार आहोत। जो स्कर्टचा पार्ट आहे त्यालासुद्धा आता आपण लाइनिंग फॅब्रिकने कवर करून घेणार आहोत। सो आपल्याला लाइनिंग फॅब्रिक हा मेन फॅब्रिकपेक्षा थोडंसं छोटा कटिंग करून मग स्टिच करून घ्यायचा असतो। सो जसं व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हाला सुद्धा स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण जो आपला टॉप पार्ट आणि जो स्कर्टचा पार्ट आहे ते आता आपण जॉईन करून घेणार आहोत। जसं मी व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हाला सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण आपल्या ड्रेसची फायनल फिटिंग करून घेणार आहोत। आपले संपूर्ण ड्रेसचे पार्ट्स आता आपण जॉईन करून घेतलेले आहे व आता आपल्या मेजरमेंटनुसार आता आपण फायनल स्टिचिंग करून घेणार आहोत। आणि मी अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। सो आणि ह्या व्हिडिओमध्ये मी माझे जे स्लीव्स होते ते मी जरा युनिक बनवायचा ट्राय केलेला आहे। सो मी गोल्डन बीड्स यूज केलेले आहेत स्लीव्स बनवण्यासाठी। तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे काहीतरी युनिक करून स्लीव्स बनवू शकता। मी सिंगल स्ट्रिप ठेवलेले आहे सो त्यानुसार मी हे गोल्डन बीड्स यूज करून बनवून घेतलेले आहे। सो आता आपला फायनल ड्रेस ऑलमोस्ट संपूर्ण रेडी आहे। सो तुम्ही बघू शकता। सो आपला फायनली ड्रेस संपूर्ण रेडी आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर ड्रेस आपला शिवून झालेला आहे। सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी। सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।